बघा सर्वप्रथम शिकूया दर्शनी किंमत। आता दर्शनी किंमत कशाला म्हणतात? दर्शनी किंमत, आता दर्शनी याच्या नावामध्येच आहे दर्शनी किंमत। दर्शनी किंमत म्हणजे काय? नावामध्येच आहे। आता दर्शनी किंमत म्हणजे काय? समजा उदाहरणामध्ये आपण एक संख्या घेऊया 483। आता आपल्याला विचारतात की 4 ची दर्शनी किंमत किती? प्रश्न काय विचारतात? 4 ची दर्शनी किंमत किती? असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर इथं आपण 4, इथं 4 दिसतात म्हणजे 4 हा कुठल्या स्थानी आहे? एकक, दशक, शतक स्थानी आहे। पण याची जर आपल्याला दर्शनी किंमत विचारली 4 ची दर्शनी किंमत किती, तर याची आपण उत्तर काय द्यायचं? 4च। याची 4 ची दर्शनी किंमत किती होईल आपली? 4च होईल आपली दर्शनी किंमत। म्हणजे जी आपल्याला दिसते तीच आपल्याला लिहायची, जे दिसते तीच। आता इथे जर आपल्याला 8 ची दर्शनी किंमत विचारली तर 8च। 3 ची दर्शनी किंमत विचारली तर 3। आता दुसरं उदाहरण आपण दुसरी जर संख्या घेतली उदाहरणामध्ये 3583। आता ही संख्या आहे 3583। आता आपला प्रश्न विचारला 3 ची दर्शनी किंमत 3च, 5 ची दर्शनी किंमत 5च, 8 ची दर्शनी किंमत 8च आणि 3 ची दर्शनी किंमत 3। आता प्रश्न आपल्याला कसं विचारतात पहा, 3 च्या दर्शनी किमतीतील फरक किती? फरक किती? असा आपल्याला प्रश्न विचारला। आता इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, या दोन ठिकाणी 3 आहे, बरोबर की नाही? आता या 3 ची दर्शनी किंमत, दर्शनी म्हणजे जी दिसते ती, या 3 ची किंमत किती होणार? 3च। या 3 ची किंमत किती होणार? 3च। आणि आपल्याला काय विचारलंय? फरक। फरक म्हणजे की आपण काय करायची? वजाबाकीच करायची। फरक म्हणजे काय करायचं आपण? वजाबाकी। मग 3तून 3 गेले, 3तून 3 गेले किती राहतात? 0। म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 0। तर अशा प्रकारचे तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारतात, तर हे आपल्याला समजलं पाहिजे। दर्शनी किंमत म्हणजे जी दिसते तीच। त्यानंतर आपण पाहणार आहोत स्थानिक किंमत। आता स्थानिक किंमत कशाला म्हणायची? स्थानिक किंमत तर स्थानानुसार काढलेली किंमत। आता हीच पाहूया, हीच संख्या आपण इकडे घेऊया 483। आता आपल्या सर्वांना माहित आहे हा काय आहे? एकक, हा असतो दशक आणि हा असतो आपला शतक। आता याच्या स्थानानुसार काढलेली किंमत म्हणजे स्थानिक किंमत। आता मला सांगा 4 शतक याची स्थानिक किंमत किती आहे? 400। तर याची स्थानिक किंमत किती होते? 400। 8 दशक आहे तर 8 दशकाची स्थानिक किंमत किती? 80। आणि इथं 3 एकक आहे म्हणजे याची स्थानिक किंमत किती? 3च। म्हणजे याच्या स्थानानुसार काढलेली किंमत त्यालाच काय म्हणायचं? स्थानिक किंमत। आता बघा संख्या तीच आहे, इथं 483, इकडं पण 483, पण इकडं जर 4 ची दर्शनी किंमत विचारली तर ती किती येते? 4च फक्त, कारण की जे दिसते तीच। पण इथं जर आपला स्थानिक किंमत विचारली 4 ची तर आपला 4 ची स्थानिक किंमत किती येईल? मग 400। इथं आपली स्थानिक किंमत किती होणार आहे? आपली 400। आता इथं दुसरी संख्या घेऊया आपण 3583। आता पहा हा आहे आपला एकक, दशक, शतक आणि हा आहे आपला हजार। आता 3 ची स्थानिक किंमत इथं 3000, बरोबर ना? 3च्या पुढे 1 2 3 अंक आहेत म्हणून 3वर 3 शून्य।
500 म्हणजे याची 500, 8 ची 80 आणि 3 ची 3. ही झाली आपली स्थानिक किंमत. आता हाच जर प्रश्न आपण इकडे घेतला 3 च्या दर्शनी किमतीऐवजी आपला 3 च्या स्थानिक किमतीतील फरक. आता इथे जर आपला 3 च्या स्थानिक किमतीतील फरक विचारला, समजा इथे विचारला 3 च्या स्थानिक किमतीतील फरक, स्थानिक किमतीतील फरक तर आपल्याला काय करायला लागेल मग आता फरक काढताना इथल्या 3 ची स्थानिक किंमत किती आहे 3000 आणि इथल्या 3 ची स्थानिक किंमत किती आहे 3 आणि ही ज्यावेळेस आपण वजाबाकी सोडू त्यावेळेस इथला हातचा आपल्याला इकडे घेऊन जावं लागेल. इथं 10 झाले, इथं 2 राहिले म्हणजे इथं झाले 9, काय इथं घेतला पुन्हा इथं झाले 10, पुन्हा एक आपण इकडे घेतला आणि पुन्हा इथं 10 तून 3 गेले 7, हे 9 9, हे 9 9 आणि 2 म्हणजे 2797 असे आपल्याला ही स्थानिक किमतीतील फरक मिळेल.